अरे हिम्मत से बोल, जय भीम बोल, अरे ताकत से बोल, जय भीम बोल, अरे शान से बोल, जय भीम बोल। हिंदुस्तानी न्यूज चैनल। हम देख सकते हैं आज उपवर्गीय विरोधी विराट महामोर्चा स्टार्ट हो चुका है शोलापुर में। एक बहुत बड़ी तादाद में लोग यहाँ पे आए हुए हैं और आनंदराज अंबेडकर साहब यहाँ आए हुए हैं और देखते हैं आगे आगे इस भाषण में क्या क्या वो इन्फॉर्मेशन देते हैं। मैं हिंदुस्तानी न्यूज चैनल के लिए आसिफ शेख। माझ्या या 59 जातींना मला सांगणं आहे की भाजप काँग्रेस मनवादाच्या ए आणि बी टीम आहेत, तर ते उपवर्गीकरण लागू करणार आहेत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संकल्पने अगोदर त्यांचं शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं। देशातील सर्व शेड्यूल कास्टचे मोड बांधण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला, तर त्यात फूट पाडण्याचा फडणवीस अधिकार कोण दिला? त्यात फूट पाडणारे फडणवीस कोण? या देशात बहुजन समाज पार्टीने या उपवर्गीकरणाचा पहिला विरोध केला। आजचा जो मोर्चा आहे हा उपवर्गीकरण विरोधामध्ये आहे। सरकारने जबरदस्तीने उपवर्गीकरण करायचं ठरवलेलं आहे आणि आज त्याच्या विरोधात लाखो लोक आज सोलापूरच्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। सरकारचा जबरदस्तीने हा उपवर्गीकरणाचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी आज 59 जाती, इव्हन आमच्यामध्ये आज मातंग समाज सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उतरलेला आहे। आणि आपल्याला सांगणं आहे की परभणी असेल, जालना असेल, लातूर असेल, मुंबई असेल, या सर्व ठिकाणी यासारखेच मोर्चे झालेले आहेत, लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। तेव्हा माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की जंतर मंतर मध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं, रस्त्यावरती विद्यार्थी आले, काय झालं आपण पाहिलंय। त्यामुळं जनतेचा आक्रोश हा सामान्य पद्धतीने घेऊ नका। जनता ही सार्वभौम आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती कुठचाही तुम्ही निर्णय लादण्याचा प्रयत्न करू नका। जनता आज मोठ्या संख्येनं त्याला विरोधामध्ये उतरलेली आहे। 59 जाती एक संघ, एक दिलाने, एक विचारानं रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही। आणि केल्याचा प्रयत्न झाला तर ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये उद्रेक झाला तसा पूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी इथे सांगतो।